केली, कारण मी प्रत्येक जातीच्या महिलाचा सन्मान करणारी आहे, कारण मी संविधान वाचणारी आहे. संविधान आमच्या बापाने लिहिलेलं आहे. एका लहान मुलीचा संदर्भ बोलताना तो चुकून माझ्या तोंडातून शब्द आला आणि तो चुकीचाच होता, पण फक्त तोंडातून चुकीचा शब्द निघाला तर विचार करा तुम्ही, एक गुन्हा झाला तर फक्त एकच केस लागते की नाही? एक मर्डर झाला तर एकच लागेल, एक काही झालं तर एकच लागेल ना. पण मी आंबेडकरी गायक आहे, माझा आवाज दबला पाहिजे, यांना पुढे येऊ द्यायचं नाही म्हणून जातीवाद करून माझ्यावर एका गलतीची फक्त 4 ते 5 जिल्ह्यामध्ये केस लावली. म्हणजे किती जातीवाद आहे. मला असं वाटतं की सरकार कोणत्याही जातीचं असो त्यांच्यासाठी प्रत्येक जातासारखे आहेत, कारण आम्ही त्यांना सगळ्यांना आपण निवडून आणलेले आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाचा अधिकार आहे. तर जातीवाद एवढाही नसावा, पण तरी ज्याच्या मागे तुमच्यासारखा समाज आहे त्याचं कोणी बाल तेढ करू शकत नाही, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे मला. पुन्हा ज्या अर्थी मी स्टेजवर आले तुमच्या प्रेमापोटी त्यावेळेसही, कारण आपला माणूस सही आहे की गलत आहे हे न पाहता पुरा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, म्हणून मी खरंच माझ्या समाजाची ऋणी आहो. माझ्या समाजाचे, कारण अंजली भारतीचं स्वरूप देणारा माझा भोळा बाबळा समाज आहे. बाकीचे जरी विरोधात असले तरी ज्याच्या मागे, म्हणून मी गर्वाने म्हणतो का पुऱ्या महाराष्ट्रात सगळ्यात रिचेस्ट गायिका हो. पैसे आहे माझ्याजवळ म्हणून गायिका नाही, गाडी बंगला आहे म्हणून काय रिचेस्ट नाही, पण ज्याच्या मागे तुमच्यासारखं प्रेम आहे त्याचं बराबरी कोणी करू शकत नाही, मला असं वाटतं. म्हणून तुमच्या प्रेमाला पुन्हा नतमस्तक होते. तुमचा असाच आशीर्वाद, असंच प्रेम माझ्या पाठीशी राहू द्या. कार्यक्रमाला सुरुवात करते लक्ष सुरू. कालही म्हणत होती, आजही म्हणत आहे, कारण मी कोण्या दिवशी टपकवतील मला माझा काही भरोसा नाही. म्हणजे असं समजू नका तुम्ही, आणि कधी टपकवलं तर मी टपकायला तयारच आहे, कारण एक अंजली भारती जरी मिळली तरी माझ्या समाजात हजारो अंजली भारती तयार झाल्याशिवाय राहते. म्हणून जो उठते तो म्हणते संविधान बदललं पाहिजे. कधी यायचं आरक्षण, आता एक काळ्या करणं चालू आहे, याचं आरक्षण रद्द झालं पाहिजे, यांचं संविधान बदललं पाहिजे. कोणी म्हणते बाबासाहेबांना संविधान लिहिलंच नाही, कोणी म्हणते आता ते संविधान जुनं झालं, म्हणून संविधान बदला रे. मी कुठे म्हणतो, आतमधून काळ्या करणं चालूच आहे. बिनधास्त संविधान बदला, तुमच्यात ताकद असेल तर बदला ना संविधान. पण संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा एखादा ठेवला असेल तर आणा संविधान लिहायला. इथं बसला असाल, पडद्याच्या मागे असाल, गावात फिरत जेवत असेल, कोण्या गावला गेला असेल त्याने आणा, नाही झालं त्याला उष्णा तरी घेऊन या. बाप उष्णा असते का? बेकारच माणूस आहे. बाप उष्णा असते का? तुम्ही जाता की काय उष्णे कुठं? म्हणून म्हणायचं आहे, भीमजी का संविधान इस देश की अमानत है. भीमजी का संविधान इस देश की अमानत है. संविधान से इज्जत, संविधान से हिम्मत है. ध्यान में रखना, संविधान के खिलाफ बोलने वालों, संविधान से तुम्हारी माँ बहन अभी तक सही सलामत है, अभी तक सही सलामत. ज्यांच्या हातात बांगड्या भरले ते हात टाळ्या वाजवू नका, त्या वाजतील बांगड्या. जे मर्दाच्या हातात तेच हात वर करून टाळ्या वाजवा. महिला मंडळ ज्याचे हातपाय सुजवले असेल नवऱ्यानं तर तुम्ही हात खाली ठेवा. ज्या चांगल्या भीमाच्या वाघिणी आहे तंदुरुस्त, कारण महापुरुषांच्या गाण्यावर शेरवर जे टाळ्या वाजवत नाही त्याची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही. मग त्या ट्रेननं कोणत्या टाळ्या वाजते माहिती आहे तुम्हाला? आहे की नाही? त्या मधातल्या टाळ्या वाजते. मग कोणाला वाटते की तुमच्या पोटी टायगर झाले पाहिजे, तर जर वाटत असेल ते तर मग कशा बसा असे है ना. म्हणून म्हणायचं, दादासाहेब शेळके म्हणतात हे देश सिर्फ आपका है क्या. कोणी म्हणते हिंदू राष्ट्र बनो, कधी म्हणते यहाँ से निकले. म्हणून म्हणायचं ये देश सिर्फ आपका है क्या. जहर उगलते हो सांप का है क्या. जहर उगलते हो सांप का है क्या. हमें भारत छोड़ो कहने वाले दादा साहब, हमें भारत छोड़ो कहने वालों दादा साहब, ये भारत तुम्हारे बाप का है क्या. भारत तुम्हारे बाप का है क्या. सच्चे का मुंह काला किया जाता है, झूठों को संतों का दर्जा दिया जाता है. तुम्हाला माहिती आहे, आता तो खरा पुऱ्या बायाची ओरात घेतली त्यांना घरात, आहे की नाही. हे सगळं चाललं त्यांना, हे सगळं चालून जाते. फक्त आमचं एवढं जरी झालं तर लगेच जातीवाद करायला तयार होता. आता तो खराब जेलात गेला, जेलातूनच तिकडे गायब होऊन विदेशात, तिकडे जाऊन जगल, काहीच होत नाही. फक्त हे दाखवासाठी आहे आम्हाला. म्हणायचं आहे की सच्चे का मुंह काला किया जाता है.
दिलीप भाऊ आ जाओ। सच्चे का मुंह काला किया जाता है, झूठों को संत का दर्जा दिया जाता है, दूध को बहाया जाता है दादा साहब, और गोमित्रों को पिया जाता है, गोमित्रों को पिया जाता है। गोमित्रों को पिया जाता है। मनुवादी विचारधारा आमच्यासाठी ही नाही, आहे मनुवादी विचारधारा आमच्यासाठी ही नाही, आंबेडकरी विचार सगळ्यांसाठी क्लीन आहे, क्लीन आहे. आंबेडकरी विचार सगळ्यांसाठी क्लीन आहे. ही नुसती भीम जयंती नाही दादासाहेब, हा तर आमच्यासाठी स्वतंत्र दिन आहे, हा तर आमच्यासाठी स्वतंत्र दिन. तर आमच्यासाठी स्वतंत्र दिन. इसलिए कहना है कि हम जय भीम वाले बड़े खुददार है, अपनी लड़ाई खुद लड़ते हम तैयार है, हो अपनी लड़ाई खुद लड़ने हम तैयार है. हमेशा चाकू ना चॉपर की जरूरत है प्रथम, क्या बात है. हमेशा बस विना देता होईल पुढच्या काय हमेशा चाकू ना चॉपर की जरूरत आहे. भीम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आमचे पंजाब भाऊ कांबळे यांच्याकडून सुद्धा मला 500 रुपयाची भेट आली, आणि मिलिंद भाऊ नरांजे यांच्याकडून सुद्धा मला 5,000 का 2,000ची भेट आली. खूप खूप धन्यवाद. हम जय भीम वाले बड़े खुददार है, अपनी लड़ाई खुद लड़ने हम तैयार है, हमेशा चाकू ना चौपर की जरूरत है प्रथम, क्योंकि नीला झंडा ही हमारा सबसे बड़ा हथियार है, सबसे बड़ा हथियार है. जय भीम बोलल्याशिवाय आमच्या वस्तीत कोणी शिरू शकत नाही. आमचा नुसता फायदा घेतात रे. भावा भावात एकी ठेवा, तो बीएसपीचा आहे तो याचा आहे ते करू नका. भावा भावात एकी ठेवा इमानदारीनं, दुसऱ्याला फट सापडू देऊ नका. म्हणून म्हणायचं आहे जय भीम बोलल्याशिवाय आमच्या वस्तीत कोणी शिरू शकत नाही, आमची साथ असल्याशिवाय बिंदास कोणी फिरू शकत नाही, साथ असल्याशिवाय वस्तीत कोणी फिरू शकत नाही, आणि निळ्या झेंड्याशिवाय प्रथम कोणी मायचा लाल इथे राजकारण करू शकत नाही. राजकारण करू शकतो. आमचे विलास भाऊ झोडापे त्यांनी मला 5,000 रुपयाची भेट दिली, म्हणून फक्त एक शेर सादर करतो, 4 लाईन की खुर्ची के लिए जालिम से सौदागिरी ना कर. दादा साहब जितने भी ताकसांगे सर एवढे बसले, दादा सुद्धा, खुर्ची के लिए जालिम से सौदागिरी ना कर, कातिल के आंदोलन को तू यूं ही बरी ना कर, कातिल के आंदोलन को तू यूं ही बरी ना कर, क्योंकि औलादे खोई है भीम ने तेरे लिए राहुल, तू अपनी औलाद के लिए भरवेगिरी ना कर. मला खूप काय ऐकवायचं आहे तुम्हाला. बुद्धगयाला इथं कोण कोण गेलं हात वर करून सांगा मला. बुद्धगयाला कोण कोण गेलं पुरुष मंडळी? मी गेलो. बुद्धगयाला एवढेच जणी गेले का माय? बुद्धगयाला जा माय एक वेळा. बुद्धगया आमचं तीर्थस्थान आहे, बरोबर की नाही? गेलो पाहिजे बुद्धगयाला. आणि त्या शिरायलाच्या मागे लागू नका माय. ते नाटक भाभीजी घर पे है, माय नवऱ्याची बायको, सास भी कभी बहुती, उलटा कुमकुम भाग्य, साथ निभाना साथी, या काही त्या सिरियलच्या मागे लागू नका माय. त्या सिरियल मध्ये एक बाई 5-5 नवरे करते माय, सगळं बायकावाचं काम चालू आहे. हा आहे की नाही? इकडे पोरीचं लग्न होते, इकडे माय बॉयफ्रेंड घेऊन येते, ये तुम्हाला नया बाप आहे म्हणते. तिथं पोरीला बापाची कमी नाही, बायाला नवऱ्याची कमी नाही, आहे की नाही? म्हणून बुद्धगयाला एक वेळा जा इमानदारीच्यानं, खरंच तुम्हाला जीवन जगल्यासारखं वाटेल. एक वेळा नक्की जा. आणि जर तुम्ही बुद्धगयाला येत असाल, मी कोणावर भार टाकत नाही, मी तुम्हालाच म्हणतो, तुम्ही बुद्धगयाला जाण्यासाठी तुमची तिकीट भरा, मी पूर्ण ट्रेन बुक करते, आणि बुद्धगयामध्ये राहण्याचा आणि खाण्याचा खर्च मी माझ्या खर्चानं माझ्या इकडून करणार. कोण कोण येणार आहे बुद्धगयाला? हातवर करून सांगा मला. बुद्धगयाला कोणाकोणी तयारी आहे येण्याची? क्या बात आहे. तुम्हाला माहित आहे बुद्धगयाला 1 वर्षापासून आमची भंतीजी अंशेवर बसली आहे. माहिती आहे कोणाला? 1 वर्षापासून, की आमचं बुद्ध विहार आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे, कारण तिथं पंडित फणा काढून बसलेले आहेत, बरोबर की नाही? तुमचं तुम्ही खाना हराम करा, आमच्या इथे काय लिहून मरतात, आहे की नाही? पण आमचा धर्म म्हणजे अथांग आहे. हे चले चपाटे कैसे भी आओ अपना पेट भर के जाओ, बरोबर की नाही? म्हणून म्हणायचं आहे, अरे छोड सारी मोह माया,
चांगलं आहे पण आमचं चांगलं करून दे रे. अरे छोड सारी मोह. दादा मी तुम्हाला उभं होताना पाहत नाही, तुम्ही उभे झाले होते, मस्त हो. दिसत होते. पण हालत कमी झाली का तुमची? नाही वाढून राहिली तू. वाढली का कमी झाली? कमी झाली का? हा, कमी करा दादा, अजून जगायचं असेल तुम्हाला तर कमी करा. कारण उभे झाले मी मागून पाहिलं म्हटलं दादा एवढे कसे काय झाले, म्हणून कमी करा थोडीशी हालत. ते ऑपरेशन केलं कोणतं तरी त्यानं कधी कधी गोळ्यानं पण वाढते, पण काळजी घ्या तब्येतीची. छोड सारी मोह माया. एक हात आहे ते एकच हात वर करा. क्या बात आहे. अरे छोड सारी मोह माया. अरे छोड सारी मोह माया. अरे घर से अब निकलते अरे छोड़ सारी मोह माया. अरे घर से अब निकलते हैं. अरे छोड़ सारी मोह माया. छोड़ सारी मोह माया. घर से अब निकलते हैं. आमचे संदीप भाऊ, मी आता आहे तुम्ही ह्या वेळेस नाही हसले तुम्ही नाराज होऊन जाईल. यावेळेस हसाच तुम्ही कोणी हलती. अरे छोड सारी मोह माया. अरे छोड सारी मोह माया. अरे अब निकलते हैं. आमचे संदीप भाऊ मेश्राम त्यांच्याकडून सुद्धा 5,000ची भेट आली. आमचे दिलीप भाऊ कडून सुद्धा 2,000ची भेट आली. अरे छोड़ सारी मोह माया. घर से अब निकलते हैं. कोण कोण येणार आहे? कोण कोण येणार आहे? अरे छीनने को हक अपना. अरे छीनने को हक अपना. चल बोध गया चलते हैं. जे टाळ्या वाजवत नाही त्याची पाहतो ना मी आता. काय एकीची पाहतो मी कशा टाळ्या वाजवतात. कारण चालणार आहे की नाही बोलता गायला माझ्यासोबत? चालणारा तुम्ही रे, तुम्ही रे. कोण कोण येणार आहे बोलता गायला माझ्यासोबत? आणि मराचं काम पडलं तर मराला तयार व्हाल का? मी होतो मी. कोण कोण तयार होणारे हात वर करा. बायकोचे शेवाळ लपणारे हात वर करू नका. सगळे मरत आहे. बाबासाहेबांचे लेकर आहे. छी अरे छीने को हक अपना. छीने को हक अपना. अरे होत गया चलते हैं. अरे छीनने को हक अपना. विलास भाऊ, तुम्ही ज्या वक्ती त्या कार्यक्रमात आले विलास भाऊच्या, बाकीचे लोक चिन्हे पडत होते पण विलास भाऊ म्हटलं आपला बंधू आहे बोले. माझा भाऊ आहे, बाबासाहेबांचा लेकरू प्रत्येक माझा भाऊ आहे म्हणे. म्हणून जातीवाद त्याच्या संग करा पण आपसामध्ये भांडण ठेवू नका. एक हो जाओ और दुश्मन नको दो. तुम एक हो जाओ दुश्मन नको दो. तुम्हारा फायदा तीसरे को मत पुराने दो. अरे ठीक है माइये छीनने को विलास भाऊ आपले शशिकांत भाऊ, दिलीप भाऊ दोघं तिकडे यायचे. ह्या मायला काय द्यायचं आहे मला.
हे डबल घे मा एक वेळा दिली म्हणते बाई तू एक वेळा दिली माय तू डबल दिली डबल घे मा तुझ्या पोरीकडून काहीच कमी नाही तुझ्या आशीर्वादाने तुझ्या पोरीला अरे छीने को सगळे हात काय पुढची लाईन सांग ये माईकडे ये लवकर अरे छी सर माझ्या मायसाठी या तिघ्या मायलासाठी वर हात करून खडे वाजव त्याच सांगे सर हे बाबू हे धन्यवाद सर छीने को अरे बहुत गया चलते विचारलं किती जण बोलता गायला गेले तर फक्त 10 हात वर झाले माणसापैकी 10 हात वर झाले काय करतोय आम्ही काय करता बाबासाहेबांना 1935 मध्ये एवढी मुक्कामी घोषणा केली ऐ जालिमो ढाते हो जुल्म मुझ पर मेरे कौम पर भी क्या कसूर है हमारा किया है क्या हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या इंसान को इंसान से मिलने नहीं देते इंसान का भगवान को छूने नहीं देते ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा बंद न करो जालिमो ढोंगी पसारा बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं तुम देखते रहना और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं तुम देखते रहना चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के ऐसा मजा चकाऊंगा तुम देखते रहना जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना और हर किस ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना मगर अपने गरीब कौम को बुलवाकर शान से औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं आदमी इतना जीना जी नहीं सकते यहाँ तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ आओ तुम्हें टिकाता हुआ एक नया आस्था गौतम जिसका पैसे देत ना टाळी वाजवत ना है ना पैसे नाही देऊन राहिल्या मस्त बसल्या अशा फटकार मानून है ना आम्ही एका कार्यक्रमात गेले माहिती तर सगळे माणसं 2च बाया शशिकांत भाऊ मी परेशान झाली म्हटलं 2 बाया कशा काय माझी एवढे माणसं आहे 2 बाया कसं काय होते म्हटलं यायचं म्हणजे स्वयंपाक पाणी मी तिच्यापाशी गेली म्हटलं का ताई तुमच्या गावात 2च बाया आहेत का म्हटलं नाही ना माय म्हणे हे शशिकांत भाऊ म्हणे एवढा प्रचार करत होते म्हणे दीदी अंजली भारतीचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला शोभा आणा दीदी अंजली भारतीचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला शोभा आणा आम्ही काही गावात माझ्या 2च शोभा होतो म्हणे म्हणून दोघ्या चालू होते अरे अरे बिलबिला रे भी अरे साल गया अनशन तुमच्या लेकीनं आई केला तुमच्या पोरायला तुमच्या पोरायला आई केली मग तुम्हाला टाकसाने सर आमचे विलास भाऊ आमचे शशिकांत भाऊ या काही सगळ्यांनीच तुम्हाला 14 एप्रिलचा आई होतो अरे बिलबिल रे भी आमचे टाकसाने सर त्यांनी पुन्हा मला 5 केले मग तुम्हाला टाकसाने सर आमचे विलास भाऊ आमचे शशिकांत भाऊ या काही सगळ्यांनीच तुम्हाला 14 एप्रिलचा आई होतो अरे बिलबिल रे भी आमचे टाकसाने सर त्यांनी पुन्हा मला 5,000 रुपयाची भेट दिली बिलबिला रहे भी साल गया अनशन दिन ता दिन ता दिन ता दिन ता दिन ता दिन
भी निकल पुरुष मंडळी मैं भी निकली तू भी निकल अरे मैं भी निकली सगळ्याला जय भीम सगळ्याला भेटायला येतो मैं भी निकली तू भी निकल मैं भी निकली तू भी निकल भाई दीपक वहाँ मिलते तुम्ही थंडी झाली का जोश जोश आहे ना पांढऱ्या पंचायत बाबासाहेबांचे लेकरा जोश आहे ना ये तू भी निकल भाई दीपक वहाँ मिलते हैं निकले तू भी निकल भाई दीपक वहाँ मिलते हैं एका साध्या प्रश्नाने तुझ्या जिवारी लागेल घाव अशी हिंमत सांग तुझ्या बापाचं नाव जर असेल भीमराव तर मग मी तुझी बोलण्यात तू नाही का ठाव ओळख कसे विसरू नको भोपळ्यावानी पसरू नको ही युक्ती ही शक्ती क्रांती वीराची आहे अरे जा मी कुणाच्या बापाला भीत नाही कारण मी लेक आंबेडकराची आहे मी लेक आंबेडकराची मैं भी निकली तू भी निकली देवी